नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी असेल किंवा वर्षभरापूर्वी असेल, शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर मधले आजचे सर्वात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचं एक वक्तव्य माझ्या कानावर पडलं होतं. ते वक्तव्य असं होतं की आम्ही शिवसैनिक आहोत, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले ते सगळे आम्ही शिवसैनिक. बाकीच्यांना चंद्रकांत खैरे शिवसैनिक मानत नाही. आणि मग उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेले जे कोणी शिवसैनिक आहेत त्यांचं स्वभाव, त्यांचं वर्णन चंद्रकांत खैरे यांनी कसं केलंय त्याची मला आज आठवण येते. ते म्हणाले होते, आम्ही शिवसैनिक आहोत, आमचा मेंदू गुडघ्यात असतो. थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की आम्ही शिवसैनिक, एकनिष्ठ शिवसैनिक असल्यामुळे आम्ही स्वतःच्या मेंदूने, डोक्याने चालत नाही, आपल्या बुद्धीने चालत नाही. आदेश आला की आम्ही सुटलो. उद्धव ठाकरे यांच्या सोबत जे कोणी एकनिष्ठ, उद्धवनिष्ठ शिवसैनिक त्यांच्या पक्षात उरलेले आहेत, त्यांची नेमकी मनस्थिती काय असते, त्यांची अवस्था काय असते, याचं इतकं सुंदर वर्णन उद्धव ठाकरे यांच्या कुठल्या टीकाकाराला सुद्धा आजपर्यंत करता आलेलं नाही. आणि म्हणून मला आज 1-1.5 वर्षापूर्वीचं कधीच असेल आठवत नाही, पण चंद्रकांत खैरे यांचं हे विधान आठवलं की आम्ही शिवसैनिक आहोत. आणि अभिमानाची गोष्ट काय, तर शिवसैनिकाचा मेंदू गुडघ्यात असतो. थोडक्यात शिवसैनिकाला अक्कल नाही, तो स्वतःच्या बुद्धीने चालत नाही, ही व्याख्या आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नावाने मला किंवा त्यांच्या टीकाकारांना शिव्या घालणारे वेगवेगळ्या चॅनेलवर, सोशल मीडियातले जे दिवटे आहेत, त्यांची अक्कल कुठे आहे हे तुम्हाला कळावं यासाठी ही एक आठवण करून दिली. पण मुद्दा माझा वेगळा आहे. चंद्रकांत खैरे जेव्हा म्हणतात की शिवसैनिक, उद्धवनिष्ठ शिवसैनिक म्हणजे अक्कल गुडघ्यात, हा नियम फक्त चंद्रकांत खैरे यांच्यासाठी लागू होत नाही. उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले जे कोणी आज त्यांच्या पक्षाचे नेते, प्रवक्ते, कार्यकर्ते असतील, त्यांची अवस्था नेमकी ती असते. आणि रोज सकाळी या गुडघ्यातून येणारे जे आवाज असतात गुडघ्यातल्या मेंदूचे, हे आपण वेगवेगळ्या चॅनेलवर ऐकतच असतो. संजय राऊत रोज बोलतात आणि ते उद्धवनिष्ठ शिवसैनिक आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की त्याच छत्रपती संभाजीनगर मधले आजकालचे दुसरे ज्येष्ठ नेते आहेत, जे विधान परिषदेमध्ये शिवसेना गटाचे नेते म्हणून विरोधी पक्ष नेता सुद्धा आहेत. विधान परिषदेमध्ये त्यांनी एक मजेशीर विधान केले. म्हणजे अजूनही महायुतीत आम्ही आहोत आणि आम्ही एकजुटीने लढणार आहोत वगैरे वगैरे दावे संजय राऊत करतायत, उद्धव ठाकरे करतायत. पण बातम्यांमध्ये चर्चा सार्वत्रिक अशी आहे की कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे आणि त्यांचा उभाटा शिवसेना पक्ष हा महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकेल. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित नाही केलं तर उभाटा शिवसेना ही महाविकास आघाडीत कितपत राहील याची शंका हळूहळू करत सगळ्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागलेली आहे. आणि अशा वेळेला अंबादास दानवे यांच्यासारखे गुघ्यातले मेंदू नको तितकी अक्कल पाजळत असतात. त्यामुळे त्यांनी काल परवा सांगितलं, अरे 1 दिवसासाठी तरी आमच्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करा. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 1 दिवसासाठी तरी महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे, याची चर्चा भरपूर झालेली आहे. पण काल परवा अशीच एक अंबादास दानवे यांनी घेतलेली भूमिका किंवा एक वक्तव्य मला चक्रावून गेलं. निमित्त असं होतं की महाविकास आघाडी आत्तापासून कोणालाही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला तयार नाहीये.
उद्धव ठाकरे यांनी अगदी दिल्लीवारी करून आपले राहुल गांधी, सोनिया गांधींना भेटून, खरगेंना भेटून खूप पटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यापैकी कोणीही त्यांना दाद देत नाही. आणि महाराष्ट्रातले काँग्रेस नेते तर उद्धव ठाकरेंना हिंग लावून विचारत नाही. त्यातच पृथ्वीराज बाबा चव्हाण, माजी मुख्यमंत्री, आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यासारखे काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होईल, पण तो काँग्रेसचाच असेल असं सांगून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या कल्पनेच्या यादीत सुद्धा नाहीत असं जाहीरपणे सांगून टाकतायत. त्यामुळे उबाठा शिवसेनेमध्ये चलबिचल निर्माण झाली तर नवल वाटायचं कारण नाही, नवल वाटायचं कारण नाही. आणि जितकी त्यांची चलबिचल होते तेवढीच आपोआपच गुडघ्यात मेंदू असलेल्या उबाठा शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्यांची तळमळ होणारे स्वाभाविक आहे. मग जसे चंद्रकांत खैरे, संजय राऊत रडकुंडीला येतात, तसेच अंबादास दानवे सुद्धा रडकुंडीला आले तर नवल नाही. बिचारे खैरे वगैरे तरी मंत्रीपद भोगून पूर्ण झालेले. अंबादास दानवे यांना पक्षाचा मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा मुख्यमंत्र्याची झूल पांघरता, मंत्रीपदाची झूल पांघरता आली नाही. आणि त्यामुळे बघायला गेलं तर दानवे यांना पहिलं मिळालेलं घटनात्मक पद म्हणजे काय, तर विधान परिषदेतले विरोधी नेता. आणि त्यामुळे ते अधिकाधिक अस्वस्थ असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा माणूस अस्वस्थ होतो, जेव्हा चारी बाजून कोंडी होते, तेव्हा तो बरचसं खरं बोलण्याचाही प्रयत्न करतो. आणि अशा अंबादास दानवे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष या दोघांची अवकात काढलेली आहे. आज जे दोन पक्ष उबाठा शिवसेनेला जास्तीत जास्त विधानसभेच्या जागा निवडणुकीच्या आधी द्यायला तयार नाहीत, अशा दोन्ही मित्र पक्षांना अंबादास दानवे यांनी खडे बोल ऐकवलेले. काय खडे बोल ऐकवलेत? अर्थात ते खडे बोल ऐकवताना सुद्धा अशा गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांना आपल्या दैवताची आरती करावीच लागते. एका कुठे कार्यक्रमात असतील किंवा कुठे माहिती नाही, मी कुठे वाचलं की ऐकलं की अंबादास दानवे म्हणतात उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारक निर्णय घेतला, म्हणूनच जनतेने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना 5 वर्षापूर्वी सत्तेत येऊन बसता आलं. हे आमच्यासारखे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे टीकाकार सातत्याने सांगत आले की उद्धव ठाकरे यांनी मतदारांची गद्दारी केली. मतदाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेपासून कोसो दूर ठेवायचं होतं. जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना 2019च्या निवडणुकीत साफ नाकारलेलं होतं. त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये यासाठी निर्विवाद बहुमत शिवसेना भाजप युतीला दिलं होतं. पण जनतेच्या इच्छा लाथाडून आपली मुख्यमंत्री पदाची हौस भागवण्यासाठी, हव्यास भागवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी गद्दारी केली, मतदाराशी गद्दारी केली आणि जनतेने नाकारलेल्यांच्या हाती महाराष्ट्रातली सगळी सत्तास्थानं आणून ठेवली. आणि याचीच कबुली अंबादास दानवे या ताज्या आपल्या वक्तव्यातून देतात. एक दिवस तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे किंवा महाविकास आघाडीची सत्ता येणार असेल तर उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे, हा दावा मांडताना अंबादास दानवे काय म्हणाले ते लक्षात घ्या. अंबादास दानवे काय म्हणाले? संविधान धोक्यात आहे म्हणाले? लोकशाही धोक्यात आहे म्हणाले? नाही. उद्धव ठाकरे यांनी जो क्रांतिकारी निर्णय घेतला तो संविधान वाचवण्यासाठी नव्हता. 5 वर्षापूर्वी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती मोडायचा निर्णय घेतला, तो संविधान वाचवण्यासाठी नव्हता, तो देशातली लोकशाही वाचवण्यासाठी नव्हता, तो मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात क्रांती घडवण्यासाठी नव्हता. उद्धव ठाकरेंना स्वतःला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी मतदाराशी गद्दारी केली
आणि मतदाराने नाकारलेल्या पक्षांना सत्तेवर आणून बसवलं, हा अंबादास दानवे यांच्या म्हणण्यानुसार क्रांतिकारक निर्णय होता. आणि ते याचा खुलासा देताना काय म्हणतात समजून घ्या. भाजपने गद्दारी केली असं नाही म्हणत आहे. आम्हाला तर युतीमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर मंत्रीपद मिळणारच होती. महायुतीत महाविकास आघाडी बनवल्यामुळे आम्हाला फक्त मंत्रीपद मिळणार असतील तर आम्ही शिवसेना भाजप युतीत काय कमी होतं आम्हाला? आम्हाला तिथेही मंत्रीपद मिळत होती. शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं आणि मुख्यमंत्री पद हवं म्हणून उद्धव ठाकरे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. याचा साधा सरळ अर्थ असा की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता, स्वार्थ होता. त्यासाठी त्यांनी युती मोडून टाकली, जनतेच्या इच्छा पायदळी तुडवल्या आणि जनतेने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांना सत्तेवर आणून बसवलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा हव्यास 5 वर्षापूर्वी केला नसता तर 5 वर्षापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या 10-10, 12-12 लोकांना मंत्रीपद मिळू शकली नसती. याची कबुली अंबादास दानवे आपल्या या वक्तव्यातून देत आहेत आणि ते काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची अवकात दाखवत आहे. त्या दोनही मित्र पक्षांना अंबादास दानवे या विधानसभा निवडणुकीपूर्वी खडे बोल ऐकवतात. अरे तुमची लायकी नव्हती सत्तेत बसण्याची, आमच्या नेत्याने गद्दारी केली, जनतेशी गद्दारी केली, मतदाराशी गद्दारी केली, ही क्रांती केली म्हणून तुमच्या नशिबी सत्ता पद आणि मंत्री पद पोहोचली. आमच्या पक्ष नेत्याला, पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री होण्याचा स्वार्थ, लालूच, आमिष गळी पडलं नसतं तर तुमच्या नशिबी मंत्रीपद नव्हती, आम्हाला मंत्रीपद मिळाली असती. भाजप बरोबर महायुतीचं सरकार बनवलं तर शिवसैनिकांना मंत्रीपद मिळाली असती, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं. आणि आपोआपच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षाच्या आमदारांना विरोधी पक्षात ठणाणा करत बसावं लागलं असतं, पण त्यांना मंत्रीपद आणि सत्ता भोगता आली नसती. आमच्या महान क्रांतिकारक नेत्याने गद्दारीचा झेंडा दाखवला म्हणून तुमच्या नशिबी सत्ता आली. हे खडे बोल आज अंबादास दानवे आपल्या मित्र पक्षांना ऐकवत आहेत. ज्या वेळेला हे मित्र पक्ष सांगतायत की शिवसेनेला अधिक जागा वाटपामध्ये मिळणार नाही, 100 वगैरे तर जागा सोडूनच द्या, फार फार तर 80-90 जागा मिळतील, अशी जी भाषा चालली आहे त्यावर चिडून अंबादास दानवे बोललेले, चिडून बोललेले. आम्ही युतीमध्ये सुखी होतो, इथे पण फक्त मंत्रीपद मिळणार असतील तर तिथे पण मंत्रीपद मिळतच होती की. मग गद्दारी मतदाराशी आणि त्या मित्र पक्षाशी गद्दारी का केली तर आम्हाला, आमच्या पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि आमच्या नेत्याला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून तुमच्या पक्षांना सत्ता देऊन टाकली. जनतेने तुम्हाला नाकारलं तरी आमच्या नेत्याच्या मूर्खपणामुळे किंवा क्रांतीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता उपभोगता आली, हे अंबादास दानवे सांगतायत. थोडक्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आत्ता जी टक्कर चालू आहे त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जर शिवसेना उभाठाला बाजूला टाकून स्वबळावर लढण्याची वगैरे भूमिका घेणार असतील तर तुमची अवकात गड्यानो काय आहे. जनतेने तुम्हाला 5 वर्षापूर्वी नाकारले. उद्धव ठाकरेंच्या मेहरबानीमुळे तुम्हाला सत्तेची चव चाखता आली, हे अंबादास दानवे सांगतायत. अंबादास दानवे सांगतायत आणि म्हणून त्याला महत्व आहे. पण एका बाजूला आपल्या मित्र पक्षांना त्यांची अवकात दाखवणारे अंबादास दानवे, दुसऱ्या बाजूला एक सत्य सांगतायत की आमच्या नेत्याने मुख्यमंत्री पदाच्या हव्यासामुळे जनतेने नाकारलं, त्यांना सत्तेची चव चाखू दिली.
मुद्दा फक्त मंत्रिपदाचा असेल तर मंत्रीपद हे आम्हाला शिवसेना भाजप युतीत राहून सुद्धा मिळालं असतं. जनतेच्या इच्छांचा सन्मान केला तरीही आम्हाला मंत्रीपद मिळालं असतं. पण आमचं समाधान मंत्रिपदावर होणार नव्हतं. आमच्या पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता आणि त्या हव्यासापायी आम्ही गद्दारी नावाची क्रांती केली आणि सगळ्यात मोठा पक्ष असून सुद्धा सगळ्यात कमी मंत्रिपद घेतली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना जनतेने नाकारला असताना सुद्धा जवळजवळ 70% मंत्रिपद ही जनतेने नाकारलेल्यांच्या हाती आम्ही दिली. सरकारचा कारभार जनतेने ज्यांना नाकारलं होतं त्यांच्या हाती सोपवण्याची आम्ही क्रांती केली. थँक्यू अंबादास दानवे. मी जे गेली 5 वर्ष ओरडून ओरडून सांगतोय, उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही. एक मुख्यमंत्री पदाचा जो हव्यास आहे त्यासाठी हा माणूस कोणाशीही दगाबाजी करू शकतो. तो शिवसैनिकांशी करू शकतो, शिवसेनेच्या मतदाराशी करू शकतो, सामान्य जनतेशी करू शकतो, संविधानाशी आणि लोकशाहीशी सुद्धा गद्दारी करू शकतो. हे जे आम्ही गेली 4-5 वर्ष ओरडून ओरडून सांगतोय, अंबादास दानवे तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, त्याला दुजोरा दिला, त्याबद्दल अंबादास दानवे तुमचे मनपूर्वक आभार. एका बाजूला असं दिसतंय की अंबादास दानवे आपल्या मित्र पक्षांना त्यांची खरी लायकी सांगतायत की उद्धव ठाकरे यांच्यामुळे तुम्हाला मंत्रिपद मिळाली. पण विषय तेवढा नाही. मित्र पक्षांना लायकी नसताना सत्ता दिली, ही क्रांती आमच्या नेत्याने केली. तेव्हा आमचा पक्ष नेता हा किती हव्यासी, स्वार्थी, मतलबी, दगाबाज आहे याची कबुली सुद्धा अंबादास दानवे देऊन जातात. याला म्हणतात गुडघ्यातला मेंदू. चंद्रकांत खैरे यांनी उद्धवनिष्ठ शिवसैनिकांचं जे वर्णन सांगितलंय ते मी सुरुवातीला एवढ्यासाठी सांगितलं की अंबादास दानवे आज आपल्या मित्र पक्षांना त्यांची अवकात दाखवत आहेत, पण त्याच वेळेला आपल्या लाडक्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या राजकीय भूमिकेचं पूर्णपणे वस्त्रहरण कसं करून टाकतायत ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ करणं मित्रांनो आवश्यक होतं. हा व्हिडिओ त्यासाठी आवश्यक होता कारण वरकरणी बघितलं तर ते महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं भांडण आहे, मुख्यमंत्री पदाचा वाद आहे असं वाटेल, पण तसं नाहीये. आपल्या मित्र पक्षांना त्यांची अवकात दाखवताना आणि आपल्यासाठी अधिक जागांचा वाटा मागताना अंबादास दानवे हे नेहमीप्रमाणे उद्धवनिष्ठ असल्यामुळे आपलं डोकं वापरत नाहीत. आणि डोकं वापरायचं नसेल तेव्हा गुडघ्यातला मेंदू वापरायला लागतो. आणि गुडघ्यातला मेंदू वापरायचा याचा अर्थ अक्कल नसलेली विधानं करायची आणि स्वतःच्या पक्षालाच गोत्यात घालणारी विधानं करायची, यालाच तो गुडघ्यात मेंदू म्हणतात, ज्याची चंद्रकांत खैरेंनी ग्वाही दिलेली होती. आणि आता खुद्द अंबादास दानवे त्याची साक्ष द्यायला पुढे आलेले आहेत की मुख्यमंत्रीपद आम्हाला महत्वाचं होतं. मंत्रिपद तर भाजप सुद्धा देत होता. मंत्रिपद आम्हाला महाविकास आघाडी बनवल्यामुळे काँग्रेस पक्षाने किंवा राष्ट्रवादीने दिलेली नाही. उलट त्यांना मिळालेली मंत्रिपद उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळे मिळाली. ती गद्दारी केली नसती तरीही शिवसैनिकांना मंत्रिपद मिळू शकत होती. पण उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांना मंत्रिपद मिळण्यापेक्षा स्वतःला मुख्यमंत्री पद मिळावी ही अतीव इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी गद्दारी नावाचा क्रांतिकारक निर्णय घेतला. असो, मुद्दा इतकाच की या निमित्ताने एकाच दगडामध्ये अंबादास दानवे यांनी कुठचे आणि किती पक्षी मारले हे मोजत बसाल इतके थोडं आहे. गुडघ्यात अक्कल असली की एक नेम धरता येत नाही आणि त्यामुळे एकच दगड टप्पे टप्पे घेत किती पक्षांचा बळी घेऊ शकतो त्याचा हा पुरावा आहे मित्र, त्याचा हा पुरावा आहे. उद्धवनिष्ठ शिवसैनिक म्हणजे काय त्याची अंबादास दानवे यांनी साक्ष दिली
त्याची थिअरी चंद्रकांत खैरेंनी मांडली होती. आणि आता जे कोणी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण किंवा आणखी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आहेत, त्यांनी याचा बारकाईने विचार करावा. अर्थात त्यांनी खूप आधी विचार केलेला आहे. ज्या वेळेला महाविकास आघाडी बनवली तेव्हाच त्यांनी विचार केलेला होता. उद्धव ठाकरे म्हणजे काय, मुख्यमंत्री पदाचा लॉलीपॉप द्यायचं आणि वापरून फेकून द्यायचं. आता 2019च्या निवडणुकीत नामशेष झालेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांना उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने, क्रांतीमुळे नवी संजीवनी मिळाली आणि नवी संजीवनी मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा उपयोग कुठे राहिलाय? आणि उद्धव ठाकरेंचा उपयोग राहिलेला नसेल तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे, अनिल परब, संजय राऊत यांचा तरी उपयोग काय? फेक दो, कचरे के कूड़ेदान में फेक दो. असो मित्रांनो, अंबादास दानवे यांचं अभिनंदन करून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.